अमरावती शहर भाजपाच्या वतीने राहुल गांधींच्या वक्तव्याचा जाहीर निषेध। इरविन चौकात पोस्टर जाळून केला निषेध व्यक्त। राहुल गांधी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत। यावेळी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी देशातील आरक्षण संपवण्याविषयी वक्तव्य केलं होतं। जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं। त्यांच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे। याचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत। आज सकाळी अमरावतीच्या इरविन चौक परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय जनता पक्ष अमरावतीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत राहुल गांधींचे पोस्टर्स जाळून काँग्रेस विरोधी घोषणा देण्यात आल्या। राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली। श्री राहुल गांधीजींनी जो त्यांचा खरा चेहरा आहे तो दाखविला। त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय राज्यघटनेने SC, ST, OBC आणि सर्व मागासवर्गीयांसाठी दिलेलं आरक्षण हे कसं घालवणार याबद्दलचं जे बेताल वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आघाड्या मोर्चांचे पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेले आहेत। आपण सगळे पाहत आहेत की बाबासाहेबांना घटना लिहित असताना आरक्षणाला कसा विरोध झाला, तत्कालीन नेत्यांनी कसा विरोध केला, त्यानंतर इंदिराजी गांधींनी घटनेची पायमल्ली कशी केली, राजीवजीचं सुद्धा वक्तव्य राज्यघटनेसोबतील आरक्षणासोबत होतं आणि काल राहुलजीने तर ते डायरेक्टच बोललं की आम्ही आरक्षण घालवणार। हा आरक्षण येथील SC, ST आणि OBC समाजाच्या उत्थानाचं एक फार मोठं साधन आहे। हे आरक्षण कोणी घालू देणार नाही आणि त्याचा निषेध करण्यासाठी आणि हा इशारा देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही तिथे आलेलो आहोत। राहुल गांधींनी आरक्षणाच्या संदर्भात एक वादग्रस्त आणि आरक्षितमध्ये येणाऱ्या सगळ्या समाजावर अन्याय करणारं आरक्षण रद्द करू आम्ही जर आलो, तर अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं की अजूनही त्या समाजामध्ये शोषित लोक आहेत, गावकुसाबाहेर राहणारे आहेत, त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य नाही। त्याचा मी निषेध करतो आणि त्यांनी हे वक्तव्य मागं घ्यावं अशी मागणी करतो। राहुल गांधींनी आरक्षणाच्या बाबतीत जे विधान केलं आहे ते अत्यंत घृणास्पद आणि दलित आणि वंचित समाजाचा अपमान करणारा आहे आणि मला वाटते की हे काही फार वेगळं ते बोलले नाही। नेहरूंनी सुद्धा सगळ्या मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून म्हटलं होतं की आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची गरज नाही। त्यामुळे त्यांच्याच ज्याला म्हणता येईल की पंजोबांच्या तालावर ते नाचून राहिलेले आहेत आणि आरक्षण संपवण्याच्या संदर्भातलं कुठलंही विधान मोदींनी केल्यानंतर जो हल्ला ते लोकसभेत आणि रस्त्यावर करतात, त्यांचं चरित्र, त्यांचा खरा चेहरा आणि त्यांची खरी इच्छा आणि खरी मानसिकता या निमित्तानं लक्षात आली। लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये एक फेक नॅरेटिव्ह घेऊन काँग्रेस पक्षाच्या पुढे आला होता की संविधानाला धोका आहे, संविधानाला धोका आहे, रिझर्वेशनला धोका आहे। आता अमेरिकेमध्ये जेव्हा फिरायला गेले होते राहुल गांधी, तरी त्यांच्या मनातली जी गोष्ट जनतेसमोर आली आणि त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या मनात काय, काँग्रेस पक्षाच्या मनात काय आहे, रिझर्वेशनबद्दल त्यांचे काय मत आहे आणि रिझर्वेशन का नको या सगळ्यांबद्दल त्याचा उहापोह झाला। त्यामुळे राहुल गांधींच्या मनातले विचार या जनतेसमोर आले। म्हणजे ज्या लोकांना सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न भारतीय जनता पक्ष कित्येक वर्षापासून करत आहे, संविधानात त्यांचे जे अधिकार आहेत ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे असताना त्या सगळ्यांना धोका निर्माण करण्याचं स्टेटमेंट राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलं आहे। त्यामुळे या सर्व समाजाकडून, ज्यांना आपण रिझर्वेशन देतो असं म्हणतो, या सर्व समाजाकडून आणि माझ्याकडनं वैयक्तिक राहुल गांधीच्या त्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो आणि त्यांची मानसिकता लोकांसमोर आली पाहिजे। त्यामुळे निषेध करण्याकरता आम्ही सगळे आज इथे जमलेलो आहोत। आम्ही सगळे मिळून राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टीचा मनापासून निषेध करतोय। असा हा भास्कर भाल बुद्धीचा हा राहुल गांधी आहे, याचा या ठिकाणी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सरचिटणीस या नात्याने मी जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये असं भास्कर भाल बुद्धीचं वक्तव्य करणं राहुल गांधीने टाळावं। अन्यथा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि जेवढे काही आरक्षण घेणारे या ठिकाणी प्रवर्ग आहेत, हे काँग्रेसला या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। मी या ठिकाणी राहुल गांधीचा जाहीर निषेध करतो। मुर्दाबाद, मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।